Download the Z5 app now. झी मराठीवरील विनोदोघातली ही तुटेना या मालिकेत सध्या अनेक रंजक वळणं पाहायला मिळतायत. समर आणि स्वानंदीच्या जोडीला विशेष प्रेम मिळतंय. घरात मल्लिका आणि अंशुमन त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करूनही ते एकत्र आहेत. घराचे अधिकार स्वानंदीकडे असल्याने मल्लिकाला ते सहन होत नाहीये. आजी देखील समर स्वानंदीच्या बाजूने असल्याने त्यांचा जळफळाट होतोय. शेवटी ते आजीलाही किडनॅप करायचं ठरवतात, पण तोही प्लॅन फेल जातो. समर आणि स्वानंदी आजीला सुखरूप घरी आणतात. आता राजवाड्यांच्या घरात सध्या आनंदाचं वातावरण आहे आणि याच आनंदात समर आणि स्वानंदी दोघेही रोमॅन्टिक झाले आहेत. समर आणि स्वानंदीचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. मनातल्या भावना व्यक्त करत आता ते एकमेकांचे झाले आहेत. दोघांनीही एकमेकांना मनापासून स्वीकारलं आहे. त्यामुळे समर स्वानंदीचे सगळे हट्ट पुरवतो. तिला आवडतं म्हणून कधी गार्डन मध्ये घेऊन जातो, तर कधी हटके स्टाईलनं प्रपोज करतो, तर कधी दोघेही पावसामध्ये भिजायला जातात. आता स्वानंदी समरकडे एक खास मागणी करते. समर स्वानंदीला सतत तुम्ही तुम्ही म्हणून हाक मारत असतो. त्यामुळे आता स्वानंदी इतकंच प्रेमाने म्हणत जा असं स्वानंदी समरला सांगते. समर स्वानंदी अशी हाक मारणार तोवर ती त्याच्या गालावर किस करते. त्यावेळी दुसरा गाल दुखावला म्हणून समरही स्वानंदी जवळ जातो. दोघेही आता भलतेच रोमॅन्टिक झालेले आहेत. मी तुम्हाला कशी आहो राजवाडे असं म्हणते. स्वानंदी एवढंच म्हणा ना मला. स्वानंदी हा ना ऑलरेडी खूप दुखावला गेला. तुम्ही ह्याला आणि याला अन्याय म्हणजे असं कसं? समर आणि स्वानंदीच्या नात्याला आता सुंदर वळण मिळतंय. प्रेक्षकही याच प्रेमाची वाट पाहत होते. समर आणि स्वानंदी ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडतीये. मध्यंतरी स्वानंदीचा अबोला दूर करण्यासाठी समर तिला पावसात घेऊन गेला होता. दोघेही मस्तपैकी गार्डन मध्ये जाऊन भिजतात, वाफाळलेला चहा घेतात आणि आपली मैत्री, आपलं प्रेम सेलिब्रेट करतात. त्यावेळी स्वानंदी अबोला सोडते आणि तिला आनंद झालेला पाहून समरही खुश होतो. एकमेकांना साथ देणाऱ्या समर स्वानंदीची जोडी तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी सोबत. Download the Z5 app now.